आज ग्रहण आहे म्हणून मी त्रिशाला बाहेर जाऊन दिलं नाही आणि घरात मात्र ग्रहणापेक्षा मोठे उद्योग चालू आहेत. ग्रहणामुळे बाहेर जायचं नाही म्हटलं तर त्रिशाचा काय राग सुरूच आहे. ग्रहण संपायची वाट मी बघते आणि त्रिशा बाहेर जाण्याची. ग्रहण आकाशात आहे की घरात हेच मला समजत नाही. आता तर बघा कुठे बेडच्या आतच बसलेली आहे. काय करावं या पोरीचं? आज ग्रहण आहे म्हणून मी त्रिशाला बाहेर जाऊन दिलं नाही. पण मला आता समजलं ग्रहण हा सूर्याला नाही तर माझ्या शांततेला लागला आहे. सूर्य 2 तास लपतो पण मुलांची एनर्जी 24 तास ऑन असते. ही ना इकडे बेडमध्ये बसून मला बाहेर वगैरे जाऊ दे अशी रिक्वेस्ट करत होती पण मी काही हिला जाऊन देणार नव्हते. आणि आता तर काय सरळ माझ्या लग्नातलाच अल्बम घेऊन बाहेर येत होती. हिला आता ही अल्बम उचलत सुद्धा नाही तरी पण ती तशीच आणते. आता बघा. पण असो अल्बमच्या निमित्ताने तरी शांत बसेल असं मला वाटलं होतं. पण ग्रहण संपायच्या आधीच मला आता माझ्या जुन्या आठवणी पुन्हा दाखवते. आता प्रत्येक प्रश्न करणार मी कुठे होते, मी का नव्हते वगैरे वगैरे. ग्रहण हे सूर्याला लागलं आहे की नेमकं मला हेच मला समजत नाही. मी आता इथे फक्त ग्रहण संपायची नाही तर आता अल्बम संपण्याची वाट बघत आहे. कारण तिच्या प्रश्नाला मी खूप कंटाळले होते. तो एकच प्रश्न मला डबल डबल विचारत होती. तिने अल्बम उघडला खरं पण माझ्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी कधी आलं हेच मला समजलं नाही. तो दिवस, ती धावपळ, आईची भावाची लग्नाची लगबग, नातेवाईकांची गर्दी आणि आयुष्य बदलण्याचा तो क्षण. फोटोत सगळं तसंच आहे पण वेळ मात्र किती पुढे निघून गेली ना. लग्न फक्त 2 माणसांचं नसतं, आठवणीची सुरुवात असते. जो अल्बम उघडला की जिवंत होतात जुन्या आठवणीचा अल्बम. पण नेहमीच परत त्या आठवणी येऊन जातात. हा तो क्षण आहे जेव्हा फक्त मंगळसूत्र नाही तर आयुष्यभराची साथ गळ्यात पडली होती. या एका धाग्यात विश्वास, प्रेम आणि सगळी जबाबदारी बांधली होती. खरंच हा अल्बम बघून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दिवसभराच्या धावपळीतून नंतर अंगणात आले. या छोट्या झाडावरचा गुलाब सांगून गेला, आनंद मोठा नसतो, तो अशा छोट्या क्षणात लपलेला असतो. आज ग्रहण आहे. पूर्वी लोक ग्रहणाला भीतीने बघायचे पण विज्ञान सांगतं ग्रहण म्हणजे फक्त सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येण्याची नैसर्गिक प्रक्रिया. ह्यांनी येताना घेऊन आलते कामावरून जिलबी आणि आमच्या इकडली जिलबी एवढी छान लागते ना की विचारायलाच नको. ओके सो बाय बाय. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.